नमस्कार सर्वांना. आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या तिसऱ्या भागाचा अभ्यास सुरुवात करतो आणि हे प्रश्नोत्तर आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. क्वेश्चन अँड आन्सर्स करणं गरजेचं आहे. हे सगळं जर केलं तर आपल्याला 12-13 असे मार्क पडणार आहेत करंट अफेअर्समध्ये. आणि विशेषतः 2024चं करंट अफेअर्स आहे आणि 2023चं जे आहे त्याच्या मी नोट्स पाठवतो आहे. ज्यांना मिळत नसतील तर त्यांनी त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीचं आहे, सोयीस्कर आहे, तिथे जॉईन व्हा. म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नोट्स मिळत राहतील. 2023च्या ह्या ज्या नोट्स तुम्हाला पाठवल्या जातील त्याही परिपूर्ण आहेत आणि PDF च्या स्वरूपामध्ये आहेत. तर या ठिकाणी आपण सुरुवात करूयात. तिसरा पार्ट आपला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा. आजचा प्रश्न आपला पहिला पहा. वैद्यकीय मूल्यमापन नियामक सुविधा आणि नवीन उत्पादनं घेण्यामध्ये मेडटेक गुंतवणूकदारांना मदत करणं या उद्देशानं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं कोणतं पोर्टल सुरू केलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं कोणतं पोर्टल सुरू केलं आहे, पण त्याच्या अगोदर एक उद्देश सांगितला आहे की हे पोर्टल का सुरू करायचं आहे. तर मेडटेक गुंतवणूकदारांना मदत करायची आहे. मग हे मेडटेक म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. मेडटेक कोणत्या प्रकारच्या सुविधा पुरवत आहे, मग मेडटेक इन्व्हेस्टर्स म्हणजे काय हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आपल्या देशामध्ये केंद्र सरकार आहेत, स्थानिक सरकार आहेत, आरोग्य सेवा आहेत, सार्वजनिक पायाभूत सुविधा आहेत. या सगळ्या संस्थांना डिजिटल पद्धतीमध्ये सक्षम करण्याचं काम, पारंपरिक पद्धतीमध्ये सुधारणा करून डिजिटल पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचं काम, डिजिटल पद्धतीमध्ये सक्षम करण्याचं काम कोण करतं तर मेडटेक करतं. लक्षात आलं. वेगवेगळ्या आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था, वेगवेगळ्या सार्वजनिक पायाभूत सुविधा देणाऱ्या संस्था, शिवाय आपण असंही म्हटलं की केंद्र सरकार, स्थानिक सरकार यांची जी पारंपरिक पद्धत आहे त्या पारंपरिक पद्धतीमध्ये सुधारणा करून त्यांना डिजिटल पद्धतीनं सक्षम करण्याचं काम या मेडटेक मार्फत केलं जातं. लक्षात आलं मेडटेक काय आहे. तशा प्रकारे या मेडटेक गुंतवणूकदारांना मदत करण्याच्या उद्देशानं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक पोर्टल सुरू केलं आहे. त्या पोर्टलचं नाव आहे मेडटेक मित्र. मेडटेक मित्र पोर्टल. लक्षात आलं. मेडटेक मित्र, मेडटेकची संकल्पना मी तुम्हाला सांगितली. एक पोर्टल सुरू केलं आहे या गुंतवणूकदारांना मदत करण्यासाठी. कोणी सुरू केलं आहे? आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलं आहे आणि त्याला नाव दिलं आहे मेडटेक मित्र. लक्षात आलं. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. गुगलच्या डीप माइंड टीमच्या माजी सदस्यांनी या नाविन्यपूर्ण AI आधारित व्हिडिओ जनरेशन टूलचं अनावरण केलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर व्हिडिओ जनरेशन टूलचं अनावरण केलं आहे. तर त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे, तुम्ही ऐकलं असेल की हायपर असं त्याचं नाव आहे. मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. हायपर, HAIPER, हायपर, किंवा असं पण येईल तुम्हाला हायपर, हे असं त्याचं नाव आहे. आता आपण या ठिकाणी काय म्हटलं आहे पहा. एक नाविन्यपूर्ण टूल आहे आणि हे टूल काय करतं आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर व्हिडिओ जनरेशन करते, म्हणजे व्हिडिओची निर्मिती करते. तुम्ही म्हणाल कसं? उदाहरणार्थ तुम्हाला एक सिच्युएशन क्रिएट करायची, सांगायचं एक राजा होता, तो अशा प्रकारचा होता, आणि असे तुम्ही त्या ठिकाणी स्क्रिप्ट दिली की त्या आधारावर हे टूल काय करेल, त्या प्रकारचा व्हिडिओ तयार करेल. लक्षात आलं. तुम्ही फक्त काय करायचं आहे, माहिती द्यायची आहे आणि हा जो व्हिडिओ असणार आहे तो फक्त 3 ते 4 सेकंदाचा तुमचा तयार होतो. तशा प्रकारे व्हिडिओ टूल आहे. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारावर त्या सिच्युएशनचा व्हिडिओ तयार करणारं हे टूल आहे आणि ते टूलचं नाव आहे हायपर. लक्षात आलं. गुगलच्या डीप माइंड टीमच्या माजी सदस्यांनी हायपर या नाविन्यपूर्ण AI आधारित व्हिडिओ जनरेशन टूलचं अनावरण केलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. देशातील पहिली चालक विरहित मेट्रो कोणत्या शहरामध्ये धावणार आहे? ड्रायव्हरलेस चालक विरहित मेट्रो कोणत्या शहरामध्ये धावणार आहे? महत्त्वाचं आहे. ऑप्शन्स: चेन्नई, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू. कोणत्या शहरामध्ये धावणार आहे? बेंगळुरू शहरामध्ये धावणार आहे. बेंगळुरू शहरामध्ये धावणार आहे.
लक्षात आलं. देशातील पहिली चालक विरहित ड्रायव्हरलेस मेट्रो कोणत्या शहरामध्ये धावेल? तर बेंगळुरू या शहरामध्ये धावणार आहे. कोणत्या मार्गावरती धावणार आहे? तर त्याला मार्गाचं नाव आहे RV रोड ते बोम्मासंद्रा. बोम्मासंद्रा असं या मार्गावरती धावणार आहे ही चालक विरहित मेट्रो. खरं तर कोणत्या शहरामध्ये धावणार आहे हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बेंगळुरू लक्षामध्ये ठेवा. आणि ही किती अंतर धावणार आहे किंवा हा जो मार्ग तयार केला चालक विरहित मेट्रोचा तो किती किलोमीटर अंतराचा आहे? तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल हा जो अंतर आहे 18.8 किलोमीटरचं अंतर आहे. 18.8 किलोमीटरचं अंतर आहे. तर अशा प्रकारे चालक विरहित मेट्रो ही बेंगळुरू शहरामध्ये धावणार आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात राहील सगळ्यांच्या व्यवस्थित, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. जागतिक आरोग्य संघटनेनं HIV रुग्णांमध्ये, हे महत्त्वाचं आहे पहा, HIV रुग्णांमध्ये प्रमुख अँटीस्ट्रोव्हायरल औषध एक तयार केलं आहे. त्या औषधामुळं काय झालं? या रुग्णांच्या प्रतिकारात वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. लक्षात आलं. जागतिक आरोग्य संघटनेने कोणासाठी केलं आहे? HIV रुग्णांसाठी केलेलं आहे. प्रमुख अँटीस्ट्रोव्हायरल औषध आपण मानतो की त्याच्यामुळं काय झालं आहे? या रुग्णांच्या प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ झालेली आहे. तर कशाच्या प्रतिकारामध्ये वाढ झालेली आहे ते आपल्याला विचारतील. तर DTG असं त्याचा संक्षिप्त रूप आहे. DTG याला काय म्हटलं जातं? डॉल्युटेग्रावीर असं म्हटलं जातं त्याला. डॉल्युटेग्रावीर आणि DTG हे त्याचं संक्षिप्त रूप आहे. तर अशा प्रकारे हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. भारतातील सेमीकंडक्टर डिझाईनमध्ये परिवर्तन घडवून आणणारी कोणती क्रांतिकारी सुविधा सादर करण्यात आली? सेमीकंडक्टर जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आणि ह्याचा हब तैवानला म्हणून ओळखलं जातं. आता भारत काय करत आहे की सेमीकंडक्टरचा हब बनण्यासाठी भारताचे प्रयत्न चालू आहेत. स्मार्टफोनमध्ये, लॅपटॉपमध्ये या सेमीकंडक्टरचा जगामध्ये मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. मग आता काय करायचं आहे की ज्या गोष्टींमध्ये चीन मोठ्या प्रमाणामध्ये जगाचा बाजारपेठ निर्माण केलेली आहे चीनमध्ये, किंवा आपल्याला असंही म्हणता येईल की तैवान याची सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. मग भारतानं काय केलं आहे? तैवानच्या मदतीनं भारताला सुद्धा ह्या सेमीकंडक्टरचा हब बनवण्यासाठी प्रयत्न चालू केलेत. आणि हे प्रयत्न अशा पद्धतीने करायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला सक्षम व्हायचं आहे की संपूर्ण जगाची बाजारपेठ आपल्याकडे खेचता आली पाहिजे. मग भारतातील सेमीकंडक्टर डिझाईनमध्ये परिवर्तन घडवून आणणारी एक क्रांतिकारी सुविधा सादर करण्यात आलेली आहे. कुठली? चिप इन सेंटर. ही कोणती ते पहा. चिप इन सेंटर. चिप इन सेंटर किंवा तिला चिप इन, मराठीमध्ये आपल्याला लिहिता येईल चिप इन सेंटर असं जरी तुम्ही लिहिलं तरी चालेल. भारतातील सेमीकंडक्टर डिझाईनमध्ये परिवर्तन घडवून आणणारी कोणती क्रांतिकारी सुविधा सादर करण्यात आली? तर चिप इन सेंटर ही क्रांतिकारी सुविधा सादर केली गेलेली. हा चर्चेतला विषय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्या अगोदरही आपण करंट अफेअर्समध्ये पाहिलं की चिप इन सेंटरची ठिकाणं कोणकोणत्या 2023च्या ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल ही माहिती मिळेल की कोणकोणत्या ठिकाणी, कोणकोणत्या राज्यामध्ये, कोणकोणत्या कंपन्यांनी अशा प्रकारची सेंटर स्थापन केलेली. पुढचा प्रश्न पहा. 6 मार्च 2024 रोजी अमेरिकन रेड क्रॉस मुख्यालयात कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? 6 मार्च 2024 आपल्यासाठी महत्त्वाची घटना सगळ्यांसाठी. आणि कोणी केलं आहे पहा. अमेरिकन रेड क्रॉस मुख्यालय. या मुख्यालयामध्ये एका देशाला गोवर आणि रुबेला चॅम्पियन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. त्या देशाचं नाव काय? त्या देशाचं नाव आहे भारत. आपल्या भारताला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे भारत. लक्षात आलं. रेड क्रॉस मुख्यालयामध्ये भारताला गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कारानं सन्मानित केलं गेलेलं आहे.
लक्षात आलं? पुढे जाऊयात आपण. हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि चर्चेमधला प्रश्न आहे. मग याच्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना विनातारण आणि जलद गतीनं कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नावाचं नवीन ॲप विकसित केलं आहे? शेतकऱ्यांना विनातारण कर्ज द्यायचं आहे, जलद गतीने कर्ज उपलब्ध करून द्यायचं आहे आणि यासाठी केंद्र सरकारने एक नवीन ॲपची निर्मिती केली. हे खूप महत्त्वाचं आहे. त्या ॲपचं नाव आपल्याला विचारतील. ॲग्रीस्टॅक असं त्याचं नाव आहे. ॲग्रीस्टॅक हा महत्त्वाचा प्रश्न म्हणून तुम्ही याला IMP करू शकता. ॲग्रीस्टॅक शेतकऱ्यांना विनातारण आणि जलद गतीनं कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारनं कोणत्या नावाचं नवीन ॲप विकसित केलेलं आहे? ॲग्रीस्टॅक. कोणत्या प्रकारे हे काम करणार आहे? आपण म्हणतो शेतकऱ्यांना विनातारण आणि जलद गतीनं कर्ज उपलब्ध करून द्यायचं आहे. ठीक आहे, विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यायचं आहे, जलद गतीनं पण द्यायचं आहे, पण किती कर्ज उपलब्ध करून द्यायचं आहे? सरकार काय म्हणत आहे की शेतकऱ्यांना जर वेळेवर कर्ज उपलब्ध होत नसतील तर मग त्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून दिली पाहिजेत. मग ते किती वेळेवर? तर सरकार म्हणतं एका क्लिकवर त्यांना कर्ज मिळालं पाहिजे. या ॲपमध्ये एका क्लिकवर त्यांना कर्ज मिळालं पाहिजे. आणि सरकार काय म्हणतं, एका क्लिकवर आम्ही त्यांना शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देऊ. 1.5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज. त्या ॲपचं नाव आहे ॲग्रीस्टॅक. आता पहा, या ॲपचा प्रायोगिक तत्वावरती प्रयोग चालू आहे देशामध्ये. देशामधले फक्त 2च जिल्हे आहेत की त्या 2 जिल्ह्यांमध्ये हे जे ॲप आहे ते सुरू केलं. आता हे 2 जिल्हे सर्वात महत्त्वाचे. कदाचित ह्या ॲपचं नाव विचारतील आणि कदाचित हा प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवला जातो आहे किंवा भारतातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये. मी तुम्हाला म्हटलं की भारतातील 2च जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबवला जातो आहे. महाराष्ट्रामधला एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचं नाव आहे बीड. महाराष्ट्रामधला बीड जिल्हा हा प्रायोगिक तत्वासाठी निवडण्यात आलेला आहे. आणि उत्तर प्रदेशातला एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशातला जो जिल्हा आहे त्याचं नाव आहे फारुखाबाद. फारुखाबाद. या 2 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर अशा प्रकारची योजना सरकारने सुरू केली. एका क्लिकवर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यायचं, 1.5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज उपलब्ध करून द्यायचं, विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यायचं आहे. आणि त्यासाठी आपण म्हटल्याप्रमाणे की भारतातले प्रायोगिक तत्वावरती 2 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत आणि ते 2 जिल्ह्यात महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे. आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती हे सुरू करण्यात आलेलं आहे, तर बीड जिल्ह्यामध्ये. आणि भारताच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार केला तर फारुखाबाद, उत्तर प्रदेश या 2च जिल्ह्यांमध्ये हे ॲप सुरू केले गेलेले आहे. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. कोणत्या राज्य सरकारनं 7 मार्च 2024 रोजी राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता सेंटरची स्थापना करण्यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सोबत स्वाक्षरी केलेली इरादापत्रावरती? महत्त्वाचं आहे. एक राज्य सरकार आहे, अलीकडची घटना आहे, 7 मार्च 2024ची घटना आहे. असं कोणतं राज्य की त्या राज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता या सेंटरची स्थापना करण्यासाठी त्यांनी कोणाशी करार केला आहे? पहा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमशी करार केला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमशी करार केलेला आहे. आता ते राज्य कोणतं? ते राज्य आहे कर्नाटक. पहिल्यांदा मी राज्य सांगतो, नंतर माहिती सांगतो. लक्षात आलं? आपण म्हटलं 7 मार्च 2024ला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरची स्थापना करण्यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं कोणत्या राज्यासोबत करार केला आहे किंवा त्या करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? कर्नाटक राज्यामध्ये, कर्नाटक राज्याबरोबर करार केला. हे IMP प्रश्नामध्ये ठेवा. आता एक गोष्ट, प्रश्न आणखी वेगळ्या प्रकारे कसं विचारतील? तुम्हाला विचारतील भारतामधील AIला समर्पित असणारं, मी काय म्हणतोय पहा, भारतामधील AIला समर्पित असणारं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं एकमेव केंद्र कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे? वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला. इथं सरळ प्रश्न विचारला आहे की 7 मार्च 2024ला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरची स्थापना करण्यासाठी
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसोबत कोणत्या राज्यानं करारावरती स्वाक्षरी केली? आपण म्हटलं कर्नाटक राज्यानं. या ठिकाणी विचारतील भारतातील AI ला समर्पित असणारं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं एकमेव केंद्र कोणत्या राज्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे? कर्नाटक राज्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे. लक्षात आलं? दोन प्रकारे कसा प्रश्न विचारतील हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. आणखी एक प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकेल. मला वाटतं की थोडंसं अवघड करायचं असेल तर असं विचारतील, चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी किंवा चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या नेटवर्कसाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा केंद्र म्हणून भारतात कोणत्या ठिकाणी त्या केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे? C4IR याला म्हटलं जातं. हे तुम्हाला चौथी औद्योगिक क्रांती, फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, या चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या नेटवर्कसाठी भारतात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं एकमेव केंद्र कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे? तीन प्रकारे प्रश्न. पहिला हा. दुसरा मी तुम्हाला म्हटला भारतातील AI ला समर्पित असणारा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला समर्पित असणारं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं एकमेव केंद्र कोणत्या राज्यात उभारलं जाते? कर्नाटक. तिसरा प्रश्न, चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या नेटवर्कसाठी म्हणजे C4IR साठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं एकमेव केंद्र कोणत्या राज्यात उभारलं जात आहे? कर्नाटक राज्यात. तीन प्रकारे प्रश्न लक्षात ठेवाल अशी अपेक्षा आहे. मग प्रश्न कसाही विचारला तर तुम्हाला सोडवता येणार आहे. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी हे कोणती राज्य आहेत पहा आणि काय केलं आहे ते पहा. ह्या चार राज्य आपल्याला लक्षात ठेवायची. झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रातील सुमारे 80 आदिवासी गावांमध्ये काय करायचं आहे? या ठिकाणी इंटरनेट सेवा द्यायची. मग इंटरनेट सेवा देण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयानं कोणत्या संस्थेसोबत सहकार्य करण्याची योजना आखलेली आहे? ही जी राज्य आहेत झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रातील सुमारे 80 आदिवासी गावं म्हणजे आदिवासी गावांमध्ये इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी. वेगळा प्रश्न, आदिवासी गावांमध्ये इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयानं कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे किंवा कोणत्या संस्थेसोबत सहकार्य करण्याची योजना आखलेली आहे? आपल्या परिचयाची संस्था आहे, सोपी आहे, इस्रो आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो या संस्थेसोबत करार केला. महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून लक्षात ठेवायचा की या ठिकाणी आपण म्हटलं की या ठिकाणी पहा आदिवासी गावांसाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाने इंटरनेट सेवा आदिवासी गावांसाठी इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयानं कोणत्या संस्थेसोबत करार केला? इस्रो. आणि त्याच्यानंतर स्पष्टता आपण आणली. स्पष्टता अशी आणली की कोणत्या राज्यांमध्ये आहे. मग आपण विचार केला झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्रातली काही गावं आहेत, 80 आदिवासी गावं म्हणतोय, तिथं इंटरनेट सेवा पुरवायची आहे. म्हणजे कोणासाठी हे लक्षात ठेवा, आदिवासी गावांसाठी काय करायचं आहे? इंटरनेट सेवा पुरवायची. मग कुणी करार केला आहे? आपण म्हटलं आदिवासी व्यवहार मंत्रालयानं करार केला आहे. कोणाशी केला आहे? इस्रोशी केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनशी करार केला आहे. लक्षात राहील. पुढे जाऊयात. स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारं हे देशातलं पहिलं राज्य बनलं आहे. महत्त्वाचा प्रश्न म्हणून लक्षात ठेवा. देशातील OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? केरळ. केरळ राज्य. केरळ हे कधी? 7 मार्च 2024ला. याची सुरुवात कधी झाली? 7 मार्च 2024. 7 मार्च 2024 म्हणजे अलीकडच्या काळातली घटना. हे काय पाठ करायचं नाही आपल्याला तारीख. 7 मार्च 2024 पण अलीकडच्या कालावधीमधील घटना. OTT प्लॅटफॉर्म सुरू केलं केरळनं. मग त्या OTT प्लॅटफॉर्मचं नाव काय हे पण विचारते. सी स्पेस असं त्याचं नाव आहे. सी स्पेस. सी स्पेस असं त्याचं नाव आहे. लक्षात आलं? सी स्पेस. आता सी स्पेस हा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं असा पण प्रश्न होईल. किंवा
स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? केरळ आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. केरळच्या तिरुवनंतपुरम येथील KTCT उच्च माध्यमिक शाळेनं मेकर्स लॅब एज्युटेक कंपनीच्या सहकार्यानं AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षिकेची निर्मिती केली आहे. या शिक्षिकेचं नाव विचारलं. या शिक्षिकेचं नाव चर्चेमध्ये आहे, ते पण आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. त्यांचं नाव आहे इरिस, असं त्यांचं नाव आहे. इरिस असं त्यांचं नाव आहे. AI शिक्षिका आलेली आहे. त्या AI शिक्षिकेनं या ठिकाणी त्यांचं नाव काय पहा की केरळमधील तिरुवनंतपुरम शहर, त्या शहरामधील KTCT उच्च माध्यमिक शाळा आणि कोणाच्या सहकार्यानं केला आहे? तर मेकर्स लॅब एज्युटेक कंपनीच्या सहकार्यानं केला आहे. एका AI शिक्षिकेची निर्मिती केली आहे आणि त्यांचं नाव आहे इरिस, हे नाव आहे. लक्षात आलं? आपण याच्या अगोदर मागच्या भागामध्ये अटल टिगरिंग लॅब याचा अभ्यास केला होता का? त्याचाच हा भाग आहे, ATLचा भाग आहे. पहा, आपण समजावून घेतलं होतं अटल टिगरिंग लॅब काय आहे. तर त्याच्या अंतर्गत हा प्रकल्प राबवला गेलेला आहे. आणि याच्याशी संबंधित कोण आहे तुम्हाला जर विचारलं परीक्षेमध्ये, तर नीती आयोग आहे. पहा, नीती आयोग. लक्षात आलं? कारण नीती आयोगानं हे जे ATL म्हणतोय, अटल टिगरिंग लॅब, याची सुरुवात केली आहे नीती आयोगानं. 2021 ही सुरुवात केली होती. पहा, आणि याच्या अंतर्गत हा प्रकल्प राबवला गेला आहे की केरळ राज्यानं AI शिक्षिकेची निर्मिती केली आहे. तिरुवनंतपुरम शहर, KTCT उच्च माध्यमिक शाळा आणि सहकार्य लाभलं आहे मेकर्स लॅब एज्युटेक कंपनीचं. लक्षात आलं? आणि कशाच्या अंतर्गत झालं आहे? अटल टिगरिंग लॅबच्या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. अटल टिगरिंग लॅब कोणी सुरू केलं आहे? नीती आयोगानं 2021 सुरू केलं होतं. लक्षात आलं? पुढे जाऊयात. सायबर फसवणूक, स्पॅम कॉलमुळं होणारा त्रास याविषयी तक्रार करण्यासाठी आणि या तक्रारींचं तातडीनं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारनं या नावाचं पोर्टल 5 मार्च 2024 सुरू केलं आहे. आपण अलीकडच्या कालावधीमध्ये घटना वाचतो आपल्या मित्रांच्या बाबतीमध्ये किंवा न्यूजपेपरमधून किंवा न्यूजमधून तुम्ही बातम्या ऐकता की सायबर फसवणूक, स्पॅम कॉलमुळं त्रास होत आहे. मग याविषयीची तक्रार करायची असेल तुम्हाला आणि या तक्रारींचं तातडीनं निवारण व्हायचं असेल तर केंद्र सरकारनं आता एक पोर्टल सुरू केलं आहे. त्या पोर्टलचं नाव कोणतं आहे? तर चक्षू नाव ठेवण्यात आलेलं आहे. पहा, चक्षू. त्या पोर्टलचं नाव आहे चक्षू नावाचं पोर्टल 5 मार्च 2024 सुरू केलेलं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. डेंग्यू तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळं कोणत्या देशानं आरोग्य आणीबाणी घोषित केली? हा IMP म्हणून प्रश्न तुमच्या नोट्समध्ये असू द्या. डेंग्यू तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळं एक देश असा आहे की त्यांनी आरोग्य आणीबाणी जाहीर केली त्या देशामध्ये. म्हणजे ती परिस्थिती कोणत्या प्रकारची असेल, जोखीम कोणत्या प्रकारची असेल हे आपल्या लक्षामध्ये येतं. तर तो देश आहे पेरू नावाचा देश आहे. लिमा नावाची राजधानी याची पेरूची. तशा प्रकारे डेंग्यू तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळं कोणत्या देशानं आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे, घोषित केली आहे? तर पेरू या देशानं केली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा, C. आता C.च्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. C. ही सार्वजनिक संशोधन संस्था आहे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. C. या सार्वजनिक संशोधन संस्थेनं कोणत्या कंपनीसोबत धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे? म्हणजे C. सार्वजनिक संशोधन संस्था आहे. काय करते C. तर C. दूरसंचार तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करते. आणि तुम्हाला कदाचित कधी प्रश्न विचारला की दूरसंचार तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणारी सार्वजनिक संशोधन संस्था कोणती आहे? C. आहे. लक्षात आलं? या कंपनीनं एका कंपनीसोबत धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करण्याची योजना जाहीर केली. ती कंपनी कोणती आहे? त्या कंपनीचं नाव आहे क्वालकॉम टेक्नॉलॉजीज. क्वालकॉम
कॉलकॉम टेक्नॉलॉजीज या कंपनीसोबत. कारण आपण का विचार करतोय, सी डॉट हे काय आहे, सार्वजनिक संशोधन संस्था आहे. या संस्थेनं एका कंपनीसोबत धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करण्याची योजना जाहीर केली. कॉलकॉम टेक्नॉलॉजीज त्याचं नाव आहे. कारण दूरसंचार तंत्रज्ञान हे क्षेत्र सध्या चर्चेमध्ये, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तशा प्रकारे, आणि याचा उद्देश खूप सुंदर आहे. आपल्या देशामध्ये जे स्टार्टअप्स आहेत ते काय करतात, नवीन नवीन उत्पादनावरती भर देतात. मग नवीन नवीन उत्पादनावरती भर देणारे, त्याच्यावरती काम करणारे भारतातले जे स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअपना सहकार्य करायचं आहे. म्हणून या सी डॉट या आपल्या सार्वजनिक संशोधन संस्थेनं कॉलकॉम टेक्नॉलॉजीज बरोबर भागीदारी प्रस्थापित करण्याची योजना जाहीर केली. म्हणजे याचा उद्देश पण आपल्या लक्षात आला. कुठला उद्देश आहे, स्टार्टअप्सना सहकार्य करायचं आहे. कोणत्या स्टार्टअप्स कंपन्यांना सहकार्य करायचं आहे, नवीन नवीन उत्पादन करणाऱ्या ज्या काही स्टार्टअप कंपन्या आहेत त्यांना सहकार्य करण्यासाठी या सी डॉट या सार्वजनिक संशोधन संस्थेनं कॉलकॉम टेक्नॉलॉजीज या कंपनीसोबत धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करण्याची योजना जाहीर केलेली आहे. तशा प्रकारे सी डॉट आपण म्हटल्याप्रमाणे दूरसंचार तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणारी सार्वजनिक संशोधन संस्था आहे. पुढे जाऊयात. AI फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारनं कोणत्या कंपनीसोबत केला, हे IMP म्हणून तुमच्या नोटबुकमध्ये राहू द्या. AI फॉर महाराष्ट्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर महाराष्ट्र, महाराष्ट्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हा सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारनं कोणत्या कंपनीसोबत केलेला आहे. हा करार महाराष्ट्र सरकारनं गूगल या कंपनीसोबत केलेला आहे. लक्षात आलं. AI फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारनं कोणत्या कंपनीसोबत केला आहे, गूगल. लक्षात आलं. तर हे आता या करारानुसार काय झालं, या करारानुसार एका IITचं सुद्धा नाव येत आहे. मग पहा, त्याच्यावरती 3 प्रकारे प्रश्न विचारला जाईल. पहिला प्रश्न हा आहे की AI फॉर महाराष्ट्र सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारनं कोणत्या कंपनीसोबत केला आहे, गूगलसोबत केलेला आहे. आता देशातल्या पहिल्या अत्याधुनिक AI सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना कोणत्या IITमध्ये करण्यात येणार आहे, हा माझा दुसरा प्रश्न. याच्यात पहिलं त्याच्यात म्हणतं AI फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारनं गूगल कंपनीसोबत केला आहे. दुसरा प्रश्न, देशातील पहिलं अत्याधुनिक AI सेंटर ऑफ एक्सलन्स, आपण म्हणूयात देशातलं पहिलं अत्याधुनिक AI सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या IITमध्ये स्थापन केले जाते, याच्याशी संबंधित दुसरा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न. हा जो करार झाला आहे या करारानुसार देशातलं पहिलं अत्याधुनिक AI सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या IITमध्ये स्थापन केले जाते. या करारानुसार त्या IITचं नाव आहे, आपण या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला, IIT नागपूर मध्ये स्थापन केले जातं. तर हे 2 प्रश्न लक्षात ठेवायचे. पहिला प्रश्न तुमच्या लक्षात आला, AI फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारनं कोणत्या कंपनीसोबत केला आहे, गूगल. या करारानुसार देशातलं पहिलं अत्याधुनिक AI सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या IITमध्ये स्थापन केलं जात आहे, तर देशातलं पहिलं अत्याधुनिक AI सेंटर ऑफ एक्सलन्स IIT नागपूरमध्ये स्थापन केलं जात आहे. लक्षात आलं. तर हे 2 प्रश्न तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिल्या अत्याधुनिक AI सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना कोणत्या IITमध्ये करण्यात आली. या ठिकाणीच आपण आत्ता उत्तर पाहिलं की देशातील पहिलं अत्याधुनिक AI सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना, हा जो करार झाला या करारानुसार ही स्थापना केली जाते कोणत्या IITमध्ये, तर IIT नागपूरमध्ये केली जाते. हेच उत्तर आहे त्याचं. लक्षात आलं. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न पहा, गर्भिणी GA2 हे कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल कोणी विकसित केले. आता या ठिकाणी गर्भिणी याचा लॉंग फॉर्म दिला आहे, गर्भिणी इनी
इंटरडिसिप्लिनरी ग्रुप फॉर ॲडव्हान्स्ड रिसर्च ऑन बर्थ आउटकम्स DBT इंडिया इनिशिएटिव्ह. तर गर्भइनी हे गर्भिणी जे त्याचा हा लॉंग फॉर्म आहे. पहिली गोष्ट. आता आपल्याला प्रश्नावरती विचार करायचा. प्रश्न विचारलाय गर्भिणी GA2 हे कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल कोणी विकसित केलंय. आता याच्यामध्ये एका IITचा पण समावेश आहे. त्या IITचं नाव आहे IIT मद्रास. हे जे निर्माण केलंय गर्भिणी 2 आपण म्हणते गर्भिणी GA2, तर IIT मद्रासचं पण नाव आहे या ठिकाणी. आणखी एक संस्था आहे, त्याला संक्षिप्त रूप जर आपण म्हटलं तर तिस्ती असं म्हटलं जातं त्याला. तिस्ती, THSTI, तिस्ती. IIT मद्रास आणि तिस्ती. लक्षात आलं. हे तिस्ती ट्रान्सलेशन हेल्थ सायन्स असं म्हटलं त्याला जातं अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट. लक्षात आलं काय म्हणतात. ट्रान्सलेशन हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आणि IIT मद्रास या दोघांनी मिळून हे तयार केलं आहे. म्हणजे कोणी तयार केलं आणि हे कुठे आहे. फरीदाबाद या ठिकाणी आहे. फरीदाबाद. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, याचा लॉंग फॉर्म तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ट्रान्सलेशन हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट. घेतलं लिहून. ठीक आहे. फरीदाबादला आहे आणि IIT मद्रास या दोन संस्थांनी हे कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल विकसित केलेलं आहे. त्याचा लॉंग फॉर्म पण मी तुम्हाला सांगितलं. आता हे कशासाठी उपयुक्त आहे, हे जे मॉडेल तयार केलं हे कशासाठी उपयुक्त आहे. आता या मॉडेलविषयी असं सांगण्यात आलेलं आहे की महिलेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये गर्भाचं नेमकं वय किती या मॉडेलद्वारे सांगितलं जाऊ शकतं. लक्षात आलं. गर्भवती महिलेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये त्या गर्भाचं नेमकं वय किती हे या मॉडेलद्वारे सांगितलं जातं. हे मॉडेल या दोघांनी मिळून तयार केलं आहे. त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला इथं दिसतं. लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. भारतीय प्रेस रजिस्ट्रार जनरलद्वारे नोंदणी प्रक्रियांचं सुलभीकरण करणं या उद्देशानं कोणतं पोर्टल सुरू केलं आहे. भारतीय प्रेस रजिस्ट्रार जनरलद्वारे नोंदणी प्रक्रियांचं सुलभीकरण करणं या उद्देशानं सुरू केलेल्या पोर्टलचं नाव काय आहे. प्रेस सेवा पोर्टल. हे पाठ करण्याची गरज नाही, नुसतं लक्षात ठेवा. कदाचित प्रश्न येऊ शकतो पण शक्यता नाही. प्रेस सेवा पोर्टल. लक्षात आलं. हे नाव लक्षात, तिथं तुम्हाला ऑप्शनमध्ये हे नाव आलं की लगेच लक्षामध्ये येईल. भारतीय प्रेस रजिस्ट्रार जनरलद्वारे नोंदणी प्रक्रियांचं सुलभीकरण करण्या या उद्देशानं एक पोर्टल सुरू केलं, त्याला प्रेस सेवा पोर्टल असं म्हटलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. अमेरिकेमध्ये कोणत्या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात पसरत आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या व्हायरसचं नाव माहिती असणं गरजेचं आहे. त्या व्हायरसचं नाव आहे नोरो व्हायरस. नोरो व्हायरस. नोरो व्हायरस. नोरो व्हायरस. अमेरिकेमध्ये कोणत्या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये पसरत आहे असं तुम्हाला विचारलं तर नोरो व्हायरस आहे. पोटातला विषाणू हा आणि अमेरिकेचा जो ईशान्य भाग आहे त्या ईशान्य प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावरती पसरलेला आहे हा व्हायरस. कोणता प्रदेश. आणि मग याच्यामुळे लोकांना काय होत आहे, तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल, उलट्या होत आहेत किंवा अन्नामधून आजार झालेले दिसत आहेत, अतिसार म्हणतो आपण त्याला. तर अशा प्रकारे ही याची लक्षणं सांगितली गेलेली आहेत त्या ठिकाणी. तर मग हे लक्षामध्ये ठेवायचं की अमेरिकेच्या ईशान्य भागामध्ये असं घडलं आहे की हा पोटातला विषाणू कुठला आहे तर पोटातला आहे आणि संपूर्ण ईशान्य प्रदेशात पसरला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. पुढे जाऊयात. ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी भारतातील सर्वात मोठी रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन कोणत्या IITने सुरू केली. हे तुमच्या वहीमध्ये स्टार करून ठेवा. असे प्रश्न जे आहेत आपण चर्चा करता करता ठरवूयात कुठले स्टार करायचे काय. तर ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी भारतातील सर्वात मोठी रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन RPTO कोणत्या IITनं सुरू केलेली आहे. IIT गुवाहाटीनं सुरू केलेली आहे. IIT
गुवाहाटी या IITनं हे सुरू केलेले आहे. आता हा कार्यक्रम एका उपक्रमाशी संबंधित आहे. मग आपल्याला विचारतील हा उपक्रम कोणत्या उपक्रमाशी संबंधित आहे, तर नमो ड्रोन दीदी याचे हा जो कार्यक्रम आहे तो नमो ड्रोन दीदी या उपक्रमाशी संबंधित आहे. लक्षात आलं. ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी भारतातील सर्वात मोठी रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन RPTO कोणत्या IITने सुरू केली? IIT गुवाहाटीनं सुरू केली आहे आणि नमो ड्रोन दीदी उपक्रमाचा हा भाग आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न पहा. सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प, हा आपण तुम्हाला स्टार करून ठेवा. सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प देशातील कोणत्या ठिकाणी यशस्वीरित्या कार्यान्वित झालेला आहे? सौर बॅटरी प्रकल्प, अक्षय ऊर्जा सध्या चर्चेमध्ये आहे, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि अशा गावांची नावं आपल्याला मुद्दाम विचारतात की जिथं आपण विचार करू शकत नाही. या गावाचं नाव आहे राजनांदगाव. राजनांदगाव कुठे कार्यान्वित झालं तर राजनांदगाव या ठिकाणी कार्यान्वित झालं. हे कुठे आहे ठिकाण? हे आहे छत्तीसगड या ठिकाणी हे ठिकाण आहे. छत्तीसगड या ठिकाणी. लक्षात आलं. सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प देशातील कोणत्या ठिकाणी यशस्वीरित्या कार्यान्वित झाला तर छत्तीसगडमधील राजनांदगाव या ठिकाणी कार्यान्वित झालेला आहे. लक्षात आलं. आता हा प्रकल्प कोणी कार्यान्वित केला आहे सांगता येईल? SECTनं केला आहे हा प्रकल्प. SECT आपल्या देशातली ही महत्त्वाची संस्था आहे. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यानं हा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न. NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ग्रीन एनर्जीनं किंवा NTPC ग्रीन एनर्जीनं भारतातील सर्वात मोठा, आता हे पुन्हा एकदा स्टार करावा लागेल, भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? भारतातला सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प उभारायचा आहे तो कोणासोबत करार करण्यात आलेला आहे? तर त्याचं नाव आहे इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन, IIC. इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन कुठे आहे? आंध्र प्रदेशामध्ये आहे. AP अरुणाचल प्रदेश पण होईल याचं, आपण सरळ लिहूयात आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. लक्षात आलं. इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन असं त्याचं नाव आहे. NTPC ग्रीन एनर्जीनं भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी या आपण उल्लेख केल्याप्रमाणे इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन याच्याशी करार केला आहे. कुठे? तर आंध्र प्रदेशामध्ये. लक्षात येतं. आता विचार करायचा, हा प्रकल्प स्थापन केला जातोय आंध्र प्रदेशातील कोणत्या ठिकाणी? त्या गावाचं नाव काय? डायरेक्ट ते पण विचारतील. भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प कोणत्या गावामध्ये उभारला जातोय त्याचं नाव सांगा. त्याचं नाव आहे आंध्र प्रदेशामधलं पुदीमडाका असं त्याचं नाव आहे. कुठे उभारला जातोय? पुदीमडाका. पुदीमडाका या ठिकाणी उभारला जातोय. लक्षात आलं. पुदीमडाका विशाखापट्टणममध्ये आहे हे पुदीमडाका. तर या ठिकाणी हा प्रकल्प उभारला जातोय. करार कोणासोबत केला आहे हे मी तुम्हाला सांगितलं. त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षात राहील का? इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन, IIC. तशा प्रकारे आंध्र प्रदेशामध्ये ह्या कंपनीसोबत करार झाला आहे आणि कुठे उभारलं जातं तर पुदीमडाका. कुठे आहे पुदीमडाका? आपण म्हटलं विशाखापट्टणममध्ये. आणि तुम्हाला सांगतो की आपण काय म्हणतोय, भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प. सर्वात मोठा म्हणजे तुमच्यासमोर असा प्रश्न पडतो का किती जागेवर हा उभारला गेला असेल? 1200 एकर जागेवरती हा उभारला गेलेला आहे. 1200 एकर जागा. मग किती तुम्ही विचार करा किती मोठा प्रकल्प आहे. 1200 एकर जमिनीवरती हा प्रकल्प बांधला जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल 1200 एकर जमिनीवरती प्रकल्प बांधायचा आहे, मग दररोज किती ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचं
लक्ष ठेवलं गेलेलं आहे या प्रकल्पामधून. कदाचित ते पण विचारतील, आपल्याला ते पण माहिती पाहिजे. चला, एवढा मोठा प्रकल्प भारतामध्ये उभारला जातोय, भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प. मग हा उत्पादन प्रकल्प दररोज किती उत्पादन करणार आहे, किती उत्पादन करण्याचं लक्ष ठेवणार आहे? तर यासाठी 1200 टन ग्रीन हायड्रोजन एवढं उत्पादन करायचं आहे. दररोज 1200 टन ग्रीन हायड्रोजन एवढं उत्पादन करायचं आहे. आता किती प्रश्न तयार झाले पहा. NTPC ग्रीन एनर्जीनं भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? आपण म्हटलं इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन सोबत करार केला आहे, आंध्र प्रदेशामध्ये. हा प्रकल्प कोठे उभारला जातो? आपण म्हटलं विशाखापट्टणममधील पुदी मडाका या ठिकाणी हा प्रकल्प उभारला जातो आहे. पुन्हा आपण म्हटलं की हा मोठा भारतातला सर्वात मोठा आपण म्हणतोय किती जागेवर उभारला गेला आहे? आपण म्हटलं 1200 एकरांवर उभारला गेला आहे. पुन्हा आपण म्हटलं की हा जो प्रकल्प उभारला जातो आहे त्या प्रकल्पाचं दररोज किती उत्पादन घेण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलेलं आहे? तर आपण म्हटलं याच्या अंतर्गत दररोज 1200 टन ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. कोणत्या संस्थेतील शास्त्रज्ञांनी एक कृत्रिम मानवी प्रतिपिंड विकसित अँटीबॉडी आपण जे अभ्यासामध्ये आहे आपल्या सायन्सच्या, तर आपल्याला विचारलंय कोणत्या संस्थेतील शास्त्रज्ञांनी एक कृत्रिम मानवी प्रतिपिंड विकसित केलं, अँटीबॉडी विकसित केली, हे लक्षामध्ये ठेवा. त्या संस्थेचं नाव आहे IISc. याला मराठीमध्ये म्हटलं जातं भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरूची आहे. भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरूची. हे लक्षामध्ये ठेवा. काय? कोणत्या संस्थेतील शास्त्रज्ञांनी, भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरू या संस्थेतील शास्त्रज्ञांनी एक कृत्रिम अँटीबॉडी विकसित केलेली आहे. डायरेक्ट असं लक्षात ठेवा. लक्षात आलं? आता ही कृत्रिम अँटीबॉडी विकसित केली, तुम्हाला काय वाटतंय कशासाठी? अँटीबॉडी आपल्या देशामध्ये अत्यंत विषारी सर्प आहेत का? नावं ऐकली तरी थोडंसं भीती आपल्या मनामध्ये निर्माण होत आहे, किंवा अंगावरती शहारे पण येतात. कोब्रा, किंग कोब्रा, ब्लॅक मांबा, क्रेट, अशा प्रकारची नावं घेतली की अंगावरती शहारे येतात. आता हे जे विषारी साप आहेत, मग या विषारी सापांनी त्यांचं जे विष आहे त्या विषाला निष्प्रभ करू शकेल. हे अँटीबॉडी जी आहे ती त्या विषारी सापांचं जे काही शक्तिशाली, त्याला आपण न्यूरोटॉक्सिन असं म्हणतो, त्या न्यूरोटॉक्सिनला निष्प्रभ करू शकते. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हे भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरू या संस्थेतील शास्त्रज्ञांनी एक कृत्रिम मानवी अँटीबॉडी विकसित केली आणि त्याचा उपयोग, कदाचित आपल्याला हे पण विचारतील की याचा उपयोग काय आहे? तर अत्यंत विषारी साप की ज्याच्यामध्ये कोब्रा येईल, किंग कोब्रा येईल, ब्लॅक मांबा येईल, क्रेट येईल, त्यांनी तयार केलेली जी शक्तिशाली न्यूरोटॉक्सिन आहेत ते न्यूरोटॉक्सिनसुद्धा ही अँटीबॉडी निष्प्रभ करू शकते. म्हणजे महत्त्वाचा शोध आहे. पुढे जाऊयात. केंद्र सरकारनं कोणत्या मार्गावर उपग्रह आधारित टोल संकलन करणारा प्रायोगिक प्रकल्प म्हणून अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे? केंद्र सरकारनं काय केलं आहे? एक मार्ग आहे की त्या मार्गावरती, किंवा महामार्ग आपण म्हणूयात, त्या महामार्गावरती काय केलं आहे? उपग्रह आधारित टोल संकलन करणार, उपग्रहावर आधारित टोल संकलन केलं जाणार आहे. मग तो प्रायोगिक प्रकल्प म्हणून याची अंमलबजावणी कोणत्या महामार्गावरती केली गेलेली आहे? तर म्हैसूर बेंगळुरू या महामार्गावरती. म्हैसूर बेंगळुरू गाड्या टोलवरून जाताना, आता आपल्या तेव्हा रोजच्या परिचयाचं झालं आहे की काय, टोल संकलन केलं जातं का? तर मग आता काय करायचं आहे? उपग्रह आधारित टोल संकलन करायचं आहे. मग त्याचा एक प्रायोगिक प्रकल्प राबवला गेला आहे.
तो कोणत्या महामार्गावरती राबवला गेला? तर म्हैसूर बेंगळुरू द्रुतगती महामार्ग, या महामार्गावरती हा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. लक्षात आलं? पुढचा प्रश्न पहा. कोणतं विमानतळ ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्यात येणारं देशातलं पहिलं विमानतळ ठरणार आहे? स्टार करून ठेवा या प्रश्नाला. कोणतं विमानतळ ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्यात येणारं देशातलं पहिलं विमानतळ ठरणार आहे? कोची विमानतळ त्याचं नाव आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? कोची विमानतळ. कोची विमानतळ, कोची विमानतळ असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. तशा प्रकारे कोची विमानतळ. आता काय म्हणतोय आपण की कोणतं विमानतळ ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्यात येणार? म्हणजे आपल्या लक्षात आलं की कोची विमानतळावर ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी कोणासोबत करार करण्यात आला हा दुसरा प्रश्न. या प्रकल्पासाठी BPCL याच्याबाबत करार करण्यात आला. BPCL. आता तुमचं नाव लक्षात येईल. रस्त्याने जाताना आपण नाव वाचतो, भारत पेट्रोलियम वाचतो का ना? भारत पेट्रोलियम सोबत करार केलेला आहे. हा जो प्रकल्प कोची विमानतळावर उभारला जातोय त्यासाठी कोणासोबत करार करण्यात आला आहे? भारत पेट्रोलियम सोबत करार करण्यात आलेला आहे. लक्षात आलं? आता विमानतळ परिसराचा जर विचार केला तर या विमानतळ परिसरामध्ये किती क्षमतेचा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारला जाणार आहे? हा माझा तिसरा प्रश्न. लक्षात आलं? इथंपर्यंत लक्षात आलं? तिसरा प्रश्न असा आहे, हा जो ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारला जातोय त्याची क्षमता किती आहे? मग याची क्षमता माझ्या लक्षात येते किंवा मला उत्तर मिळतं, याची क्षमता आहे 1000 किलोवॅट. 1000 KW, किलोवॅट. 1000 किलोवॅट याची क्षमता आहे. या प्रकल्पाची क्षमता किती? म्हणजे पुढचाही प्रश्न झाला. आता 3 प्रश्न आपण याच्यातून केले. पहा, कोणते विमानतळ ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्यात येणारं देशातलं पहिलं विमानतळ आहे? पहिल्याचं उत्तर मिळालं, कोची विमानतळ आहे. त्यानंतर आपण म्हटलं की हा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्यासाठी कोणासोबत करार केला? BPCL भारत पेट्रोलियम सोबत करार केलेला आहे. त्यानंतर आपण म्हटलं ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारला जातो त्याची क्षमता किती आहे? तर 1000 किलोवॅट आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला लक्षामध्ये ठेवता येतील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. अश्रुधुराचा वापर करण्यासाठी ड्रोन तैनात करणारं भारतातलं पहिलं पोलीस दल ठरलंय. कोणतं पोलीस दल? अश्रुधुराचा, हे फक्त काय करा असा प्रश्न विचारण्याची शक्यता कमी असते. फक्त जाता जाता लक्षात ठेवायचं, कारण हा ऑप्शनमध्ये जर आपल्याला उत्तर आलं की ते सहजपणे आपल्याला ओळखता येतं. अश्रुधुराचा वापर करण्यासाठी ड्रोन तैनात करणारं भारतातील पहिलं पोलीस दल कोणतं आहे? हरियाणाचं आहे. हरियाणा पोलीस दल. हरियाणा पोलीस दल, हरियाणाचं पोलीस दल आहे. बस एवढंच लक्षात ठेव. हरियाणा पोलीस दल म्हटलं की तुमच्या लक्षामध्ये येईल. त्याच्यानंतर पहा, एपिक फाउंडेशन या ना नफा संस्थेनं 13 फेब्रुवारी 2024 रोजी शालेय मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी तयार केलेल्या टॅबलेटचं नाव काय आहे? स्टार करून ठेवा या प्रश्नाला. एपिक फाउंडेशन या ना नफा संस्थेनं 13 फेब्रुवारी 2024 रोजी शालेय मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी तयार केलेल्या टॅबलेटचं नाव काय आहे? मिल्की वे टॅबलेट असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. काय? मिल्की वे टॅबलेट. मिल्की वे टॅबलेट असं या टॅबलेटचं नाव ठेवलं. मिल्की वे टॅबलेट. लक्षात आलं? तर एपिक फाउंडेशन या ना नफा संस्थेनं, नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूशन, 13 फेब्रुवारी 2024 रोजी शालेय मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी तयार केलेल्या टॅबलेटचं नाव काय आहे हे तुम्हाला मी सांगितलं. तशा प्रकारे शालेय मुलांच्या गरजांसाठी तयार केलेलं पहिल्या टॅबलेटचं अनावरण, आणि हे डिझाईन इंडियामध्ये, याला डिझाईन इन इंडिया असंही म्हणतात. हे पण लक्षात ठेवा, डिझाईन इन इंडिया. मिल्की वे टॅबलेट लक्षात राहील. मिल्की वे टॅबलेट कशासाठी? मुलांच्या गरजांसाठी. आता हे टॅबलेट कोणाच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलेलं आहे?
तर त्याच्या काही कंपन्या सांगतो, विचारणार नाहीत, फक्त माहिती असणं गरजेचं आहे. VVDN हे कंपनीचं नाव आहे. त्यानंतर मीडियाटेक हे कंपनीचं नाव आहे. मीडियाटेक हे कंपनीचं नाव आहे. त्याच्यानंतर कोरिव्हर AI असं या कंपनीचं नाव आहे. तर ह्या 3 कंपन्यांनी हा टॅबलेट विकसित केला आहे. VVDN, मीडियाटेक, कोरिव्हर AI या कंपन्यांनी हा टॅबलेट विकसित केलेला आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर या टॅबलेटचं आणखी एक वैशिष्ट्य सांगतो. हा टॅबलेट सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे. मग आपल्या देशामध्ये विविधता आहे, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भाषा त्या ठिकाणी बोलल्या जातात. मग याच्यामध्ये भाषिणीचा समावेश करण्यात आलेला आहे, किंवा आपण सरळ भाषिणी असं म्हणू, भाषिणी याचा समावेश केला गेलेला आहे. आणि त्याच्या लँग्वेजमध्ये त्या भाषा आपल्याला पोचवता येतील. शिवाय या टॅबलेटमध्ये भारत GPT याचा सुद्धा समावेश आहे. भाषिणी, भारत GPT अशी वैशिष्ट्य या टॅबलेटमध्ये पाहायला मिळतात. तर हे साधारणपणे टॅबलेटविषयीचा प्रश्न विचारला तर एवढ्यावरतीच विचारतील, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागानं कॉन्फोनेट सॉफ्टवेअरचं आधुनिकीकरण या पोर्टलमध्ये केलेलं आहे. भारत सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग, त्या विभागानं काय केलं आहे तर एक सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे कॉन्फोनेट. याचं आधुनिकीकरण ई-जागृती पोर्टलमध्ये केलेलं आहे. हे जे लिहिलं ई-जागृती पोर्टलमध्ये केलेलं आहे. हे फक्त ह्याला काय स्टार वगैरे करू नका, फक्त ई-जागृती या पोर्टलमध्ये केलेलं आहे. का? ग्राहकांचा जो विवाद होतो त्या विवादाचं निराकरण सोप्या पद्धतीनं झालं पाहिजे, या उद्देशानं ई-जागृती या पोर्टलमध्ये रूपांतरण, आधुनिकीकरण करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. अलास्का पॉक्स विषाणूमुळे मध्ये पहिल्या रुग्णाचा अलीकडेच मृत्यू झाला. कुठे? अलास्कामध्ये. अलास्कामध्ये कुठे मृत्यू झाला? हां, आता या ठिकाणी 2 प्रकारे प्रश्न विचारला जाईल. कोणत्या विषाणूमुळे हा मृत्यू झाला आहे? तर अलास्का पॉक्स विषाणूमुळे अलास्कामध्ये एका पहिल्या रुग्णाचा अलीकडेच मृत्यू झालेला आहे. अशी घटना, पहिला रुग्ण आहे म्हणून आपल्याला ते लक्षात ठेवायचे. आणि याला सुद्धा आपण म्हटल्याप्रमाणे स्टार करायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा अलास्का पॉक्स विषाणू या अलास्कामध्ये पहिल्या रुग्णाचा अलीकडेच मृत्यू झाला. ह्या घटना वर माहिती पाहिजेत काय काय. लक्षात आलं? पुढचा प्रश्न पहा. विज्ञानातील महिला आणि मुलींच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त नवी दिल्ली येथे या पोर्टलचं अनावरण झालेलं आहे. विज्ञानातील महिला आणि मुलांच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कोणत्या पोर्टलचं अनावरण करण्यात आलेलं होतं? असं हा प्रश्न स्टार करून ठेवा. का? आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त नवी दिल्ली येथे एका पोर्टलचं अनावरण झालेलं आहे. त्या पोर्टलचं नाव आहे स्वाती पोर्टल. SWATI, स्वाती असं त्या पोर्टलचं नाव आहे. स्वाती सायन्स फॉर वुमन असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. लक्षात आलं? सायन्स फॉर वुमन अ टेक्नॉलॉजी इनोव्हेशन. स्वातीचा लॉंग फॉर्म काय लक्षात ठेवा. सायन्स फॉर वुमन अ टेक्नॉलॉजी इनोव्हेशन असं त्याचं नाव आहे. उद्देश काय आहे? आपल्या देशामध्ये स्टेम याच्यामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे महिलांना. स्टेम क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. आता याला एक एम वाढवला आहे त्याच्यामध्ये, STEM या क्षेत्रामध्ये एक एम वाढवलेला आहे. स्टेमचा अर्थ मी याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितला आहे. सायन्स, टेक्नॉलॉजी, विज्ञान तंत्रज्ञान, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग अभियांत्रिकी, मॅथ्स, गणित आणि औषध. तर स्टेम या ठिकाणी आपण स्टेम लक्षात ठेवूयात, औषध या क्षेत्रामध्ये. तर अशा प्रकारे विज्ञानातील महिला आणि मुलींच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त नवी दिल्ली येथे स्वाती पोर्टलचं अनावरण करण्यात आलेलं आहे. स्वातीचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवणं गरजेचं आहे, प्रत्येकाने लिहून घ्यायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं
सायन्स फॉर वुमन अ टेक्नॉलॉजी इनोव्हेशन. टेक्नॉलॉजी इनोव्हेशन तशा प्रकारे स्वातीचा लॉंग फॉर्म आहे. त्याच्यामध्ये आपण म्हटल्याचं उद्दिष्ट कोणतं आहे तर स्टेम क्षेत्रांमध्ये मुलींना आवड निर्माण झाली पाहिजे. स्टेम म्हणजे कोणतं? सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ्स या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. मग ही आवड कशी निर्माण होईल? तर मग या ठिकाणी एक पोर्टल तयार केलं आहे स्वाती, की त्याच्यामार्फत त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे काय? आता हे जे पोर्टल असणार आहे भारतामधील मुली, भारतामधील महिला यांचं प्रतिनिधित्व करणारं पोर्टल म्हणून स्वाती पोर्टलला ओळखलं जाईल इथून पुढच्या कालावधीमध्ये. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हे आजचे आपले करंट अफेअर्सचा हा भाग आपला चौथा भाग हा आपण म्हणूयात. आणि यानंतरच्या मग पुढच्या भागामध्ये आणखी प्रश्न येतील. सगळे प्रश्न करणं गरजेचं आहे का? हो. तुम्हाला जर ह्या विषयामध्ये 12-13 मार्क पाडायचे असतील तर हे सगळे प्रश्न नियमितपणे करणं गरजेचं आहे. आणि परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुम्ही सगळे प्रश्न घेऊन बसला तर ते व्हिडिओ खूप झालेले असतील तर ते तुम्हाला त्यावेळी कव्हर करणं शक्य होणार नाही. नियमितपणे अभ्यास पाहिजे. नियमितपणे तेवढा अर्धा तास 1 तासाचे जे व्हिडिओ येतील त्या तुमच्याकडे नोट्स पाहिजे. नोट्स तुम्हाला मिळत नसतील PDF तर तुम्ही त्या मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीलाच टेलिग्राम किंवा व्हॉट्सॲप याच्या कुठल्याही ग्रुपमध्ये जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला नियमितपणे नोट्स मिळतील. आपल्या नोट्स आपल्याला मिळालेत का याची खात्री करून घ्यायची, अन्यथा त्या स्वतः मागून घ्यायच्या. का तुम्ही तुमच्याबद्दल तेवढंच जागरूक असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सगळे मिळून पुढे जाऊयात. शिवाय आपण 2 ॲप उपलब्ध करून दिले होते, अर्थशास्त्र आणि भारतीय राज्यघटनेचे. त्याच्यावरचेही लाईव्ह लेक्चर एक 10 तारखेपासून आपले सुरू होतील, की जे 1-1 रुपयामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले होते. तर त्याचेही लेक्चर्स आपल्याला लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला सर्व पाहायला मिळतील. शिवाय राज्यघटनेवरचे 4000 प्रश्न ॲपवरती 5-5 वेळा सोडवायला मिळतील टॉपिक वाईज. त्याच्यानंतर अर्थशास्त्राचेही 5000 प्रश्न टॉपिक वाईज तुम्हाला सोडवायला मिळतील, जेणेकरून तो टॉपिक तुमचा कंप्लीट झाला की जास्तीत जास्त प्रश्न सोडवून तुम्हाला तयारी करता येणार आहे. तर जितकं तुम्हाला सहकार्य करता येईल किंवा ते सहकार्य मागण्याची तुमची आवश्यकता आहे, का तुम्ही कुठे नाही कमी पडला पाहिजे. कारण आपण दूरवर आहोत, त्याच्या माध्यमातून मला असं समजणार नाही आहे की तुम्ही कुठे कमी पडताय. जिथे कमी पडताय तिथे तुम्ही विचारणं गरजेचं आहे, मग त्याच्यावरती उत्तर देणं हे आमचं कर्तव्य असेल. तशा प्रकारे आजचं आहे आपलं लेक्चर. आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.